आजच्या भागामध्ये मी तुम्हाला एका अशा इंडियन फूडबद्दल माहिती देणार आहे, सुपर फूडबद्दल माहिती देणार आहे, जे आपण बरेच वेळा आपल्या आहारामध्ये घेत असतो, मात्र हे सुपर फूड आहे याबद्दल आपल्याला माहिती नसतं। भारतीयांना तसंही विदेशी पदार्थांचं म्हणा किंवा लाईफस्टाईलचं खूप आकर्षण आहे, तर त्यांचे जे सुपर फूड आहेत त्याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असते, मात्र आपल्या इथे असणाऱ्या सुपर फूडबद्दल आपल्याला विशेष माहिती नसते। म्हणून मी ही सिरीज घेऊन आली आहे, ज्यामध्ये आपल्याला आपल्या भारतामध्ये उगवणाऱ्या नेहमी आहारात असणाऱ्या सुपर फूडबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे। तर आजचं सुपर फूड आहे शेवगा। तर शेवगा सगळ्यांनी ऐकलं आहे, सांबार म्हणा किंवा बरेच वेळा त्याचा शेंगांचा वापर आपण जास्त प्रमाणात करतो, मात्र शेवग्याचा पाला हा जो आहे हाही आपल्या आरोग्याकरता अत्यंत हितकारी आहे आणि तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। ते आहारात घेणं का महत्त्वाचं आहे, त्यामध्ये पोषक घटक कुठले आहे, त्यामध्ये त्याचे गुणधर्म काय आहे आयुर्वेदानुसार, आणि कोणी घ्यायला पाहिजे कोणी नाही घ्यायला पाहिजे, कशा प्रकारे ते घ्यायला पाहिजे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर शेवगा जो आहे हा लघु असतो, पचायला हलका असतो, उष्ण तीक्ष्ण आहे आणि दीपन करणार आहे, म्हणजे अग्नी चांगला प्रदीप्त करतो, रोचक आहे, म्हणजे तोंडाला चव नसेल तर याची भाजी खाल्ल्याने आपल्या तोंडाला चव येते, जिव्हा शोधन करतो, जिव्हा शोधन केल्यामुळे आहाराचं व्यवस्थित पचन होण्यास मदत होत असते। त्याचबरोबर हृदयोत्तेजक आहे, हृदयाचं कार्य सुधारण्यासही मदत करत असतं। तर यामध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, त्याबरोबर प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं। शेवगा जो आहे हा अँटीऑक्सिडंट आहे, अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज यामध्ये आहेत, अँटी फंगल यामध्ये प्रॉपर्टीज आहेत आणि म्हणूनच हे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करत असते। यामध्ये आयर्न आहे, त्याचबरोबर आयर्नचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित व्हावं म्हणून व्हिटॅमिन सी लागतं, ते सुद्धा शेवग्यामध्ये आहे आणि म्हणूनच रक्ताची कमी दूर करण्याकरता, म्हणजे हिमोग्लोबिन ज्यांचं कमी आहे अशा लोकांनी आहारामध्ये शेवगा घेणं गरजेचं आहे। यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे, त्यामुळे आपले हाडं मजबूत राहतात, वाताचा त्रास आपल्याला होत नाही। तसं शेवगा हा वातग्न आहे, कफग्न आहे। मग सांधेदुखी जी आहे आमवातामुळे म्हणा किंवा संधिवातामुळे, तर यातील वात कमी करून वाताचा नाश करतो, म्हणजे हाडं मजबूत बनवतो, म्हणूनच सांधेदुखीमध्ये शेवगा अत्यंत लाभकारी आहे। यामध्ये पोटॅशियम आहे, जे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स यामध्ये आहे, ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल आहे हे कमी होण्यास मदत होत असते आणि हार्टसाठी जे उपयुक्त कोलेस्ट्रॉल आहे ते वाढण्यास मदत होत असते। म्हणूनच हृदयाचं कार्य सुधारण्यास, सुरळीत राहण्यास शेवगा हा मदत करत असतो। हा दीपन करणार आहे, म्हणजे अग्नी चांगला प्रदीप्त करतो, त्यामुळे आहाराचं पचन चांगलं होतं, त्यामुळे पचनतंत्र संबंधित त्रास कमी होण्यास मदत होत असतं। त्याचबरोबर वजन कमी होण्यास मदत होते, कारण आपली अग्नी चांगला प्रदीप्त झाला, पचनशक्ती चांगली झाली तर आपले मेटाबॉलिझम चांगला इम्प्रूव्ह होतो, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होत असते। शेवग्यामुळे आपली शुगर लेवलही नियंत्रणात येण्यास मदत होत असते, त्यामुळे डायबेटिक लोकांनी त्याच्या पाल्याच्या भाजीचा समावेश किंवा पाल्याचं जे चूर्ण असतं पानांचं, तर त्यांना नक्कीच फायदा होत असतो। एकूणच ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास, शुगर लेवल नियंत्रणात ठेवण्यास, वजन कमी करण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आपला शेवगा जो आहे हा फार मदत करत असतो। यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत, विटॅमिन्स आहेत, व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली वाढवण्यासही शेवगा मदत करत असतो। म्हणून प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता शेवग्याचा आपण आहारामध्ये समावेश केला पाहिजे। त्यामुळे जशी आयर्नची कमतरता, कॅल्शियमची कमी असेल तर ती भरून निघण्यास मदत होत असते। हाडं मजबूत करतो, म्हणजेच आपले केसही मजबूत राहण्यास मदत होत असते। एवढे सगळे यामध्ये विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे आपल्या केसांच्या वाढीकरता, हेअरफॉल असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण याचा आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे। अँटीफंगल प्रॉपर्टी यामध्ये आहे, वातग्न आणि कफग्न असल्यामुळे, तसंच उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे काय होतं की शेवगा घेतल्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते, घाम शरीरावाटे निघतो आणि या घामावाटे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होत असते आणि म्हणूनच रक्त शुद्ध होतं आणि वात आणि कफ संबंधित जर काही स्किन डिझीज असतील तर त्यातही शेवगा खाल्ल्याने फायदा होत असतो। तर शेवगा कोणी खाऊ नये, शेवगा हा उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी सुरुवातीच्या काळात हा घ्यायला नाही पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला पाहिजे।
आणि डिलिव्हरी झाल्यानंतर लगेच याचा आहारामध्ये समावेश नाही करायला पाहिजे, पण मात्र पोहे शेवगा घेणं आरोग्याकरता म्हणजे डिलिव्हरी झालेल्या बाळांसाठी गरजेचं असतं. त्याचबरोबर ज्यांना पित्ताचा त्रास आहे, शरीरामध्ये उष्णता आहे, दाह जास्ती आहे, घाम जास्त येतो, अशा लोकांनी शेवग्याचं सेवन कमी प्रमाणातच करायला पाहिजे किंवा हिवाळ्यातच त्याचं आहारामध्ये सेवन करा, कारण हा उष्ण गुणधर्माचा आहे. हिवाळ्यातही घेत असताना भाजी जर तुम्ही पाल्याची भाजी करता आहे तर आठवड्यातनं 2दा तुम्ही याची भाजी घेऊ शकता. जर तुम्ही चूर्णाचं सेवन करता आहे तर रोज 1 ते 3 ग्रॅम चूर्ण तुम्ही भाजीमध्ये ॲड करू शकता, तुमच्या पराठ्यामध्ये ॲड करू शकता किंवा तुमच्या चपातीच्या कणकेमध्ये आपण ॲड करू, चपाती भाकरी यामध्ये तुम्ही ॲड करून ते संपूर्ण परिवाराला जर दिलं तर हे एक उत्तम टॉनिक आहे असं म्हटण्यास हरकत नाही.